नमो बुद्धाय जय भीम. जातक कथा आपल्या सामर्थ्याचा अकाली उपयोग करू नये. प्राचीन काळी काशी राष्ट्रातील एका गावी एक ब्राह्मण राहत असे. त्याला वैदर्भ नावाचा एक मंत्र अवगत होता. त्या मंत्राचे सामर्थ्य असे होते की नक्षत्र योग जाणून त्याचा जप केला असता आकाशातून सुवर्ण रजताधिक पदार्थांची वृष्टी होत असे. आमचा बोधिसत्व या ब्राह्मणाचा शिष्य होता. एके दिवशी ते दोघे काही कारणानिमित्त चैत्य देशाला जाण्यासाठी निघाले. वाटेत एका जंगलात त्याला 500 चोरांनी गाठले. या चोरांना ओलीस धरणारे चोर असे म्हणत असत. का की जेव्हा त्यांच्या हाती पिता आणि पुत्र सापडत तेव्हा हे पुत्राला ठेवून घेऊन पित्याला द्रव्य आणण्यासाठी घरी पाठवित असत. ज्येष्ठ आणि कनिष्ठ भाऊ हाती लागले असता ज्येष्ठाला घरी पाठवीत व कनिष्ठाला ओलीस धरून त्यांकडून द्रव्य मिळवित असत. म्हणून त्यांना ओलीस धरणारे चोर असे म्हणत असत. या चोरांनी बोधिसत्वाला आणि वैदर्भ मंत्रव्यक्त्या ब्राह्मणाला जेव्हा पकडले तेव्हा गुरुला ओलीस धरून शिष्याला म्हणजे बोधिसत्वाला द्रव्य आणण्यासाठी घरी पाठवले. जाताना बोधिसत्व आपल्या गुरुस एकीकडे नेऊन हळूच म्हणाला, आज पुष्कळ वर्षांनी आकाशातून सुवर्ण रजताधिकांची वृष्टी आपल्या मंत्रभावाने होईल असा नक्षत्रयोग आला आहे. परंतु आपण या प्रसंगी आपल्या मंत्राचा बिलकुल उपयोग करू नये. जर आपण अशा भलत्याच वेळी मंत्रजप कराल तर आपली आणि या सर्व चोरांची अत्यंत हानी होईल. तेव्हा यांनी जरी आपणाला थोडा बहुत त्रास दिला तरी तो सहन करा. मी 1-2 दिवसात पैसे घेऊन परत येईपर्यंत दम धरा. आपल्या गुरुला याप्रमाणे सांगून बोधिसत्व तेथून निघून गेला. सूर्यास्तानंतर चोरांनी ब्राह्मणाचे हातपाय बांधून त्याला खाली निजवले. इतक्यात पूर्व दिशेला अलंकृत करणाऱ्या पूर्णचंद्राचा उदय झाला. ब्राह्मणाने आकाशाकडे पाहिले आणि नक्षत्र योग बरोबर जुळून येत आहे असे जाणून तो आपणाशीच म्हणाला, या विपत्तीत पडण्याचे काहीच कारण दिसत नाही. येऊन जाऊन चोरांना पाहिजे आहे ते धन आपण जर यांना आताच्या आता दिले तर ते मला मोकळे करतील व मी त्रासातून मुक्त होईन. तो चोरांना म्हणाला, चोर हो, माझे हे हाल तुम्ही का करता? चोर म्हणाले, द्रव्यप्राप्ती वाचून दुसरा आमचा कोणताही हेतू नाही. ब्राह्मण म्हणाला, एवढेच जर असेल तर मला या बंधनातून मोकळे करा व न्हाऊ घालून नूतन वस्त्र परिधान करून गंधपुष्पांनी माझे शरीर सजवून मला आसनावर बसवा. चोरांनी त्याच्या सांगण्याप्रमाणे केल्यावर ब्राह्मणाने मंत्रजप करून आकाशाकडे पाहिले. तत्क्षणी आकाशातून सुवर्ण रजताधिकांचा पाऊस पडला. चोरांनी ते द्रव्य गोळा करून आपल्या उपरण्यांनी गाठोड्यांनी बांधले व तेथून प्रयाण केले. ब्राह्मणाला त्यांनी तेथे सोडून दिले. त्या चोराला वाटेत दुसऱ्या 500 चोरांनी गाठले व त्यांची मोठमोठाली गाठोडे पाहून ते त्यांना म्हणाले, हे द्रव्य तुम्ही कसे मिळवले? याचा जर आम्हास वाटा द्याल तरच तुम्हास आम्ही सोडून देऊ, नाहीतर सर्वांना येथे ठार करू. द्रव्याची गाठोडी वाहणारे चोर म्हणाले, बाबांनो, आमच्याशी लढाई करून आमच्या नाशाला का प्रवृत्त होता? हा आमच्या मागोबाप येणारा ब्राह्मण केवळ आकाशाकडे पाहून द्रव्याचा पाऊस पाडू शकतो. त्यानेच मंत्र सामर्थ्याने हे धन आम्हास दिले आहे. तेव्हा त्या रिकाम्या चोरांनी धनवान चोरांना सोडून देऊन त्यांच्या मागोमाग जाणाऱ्या ब्राह्मणास गाठले व त्याला म्हणाले, हे ब्राह्मण श्रेष्ठा, मंत्र सामर्थ्याच्या योगाने तू धनाची वृष्टी करू शकतोस असे आमच्या व्यवसाय बंधूंनी आम्हाला सांगितले आहे. तेव्हा आता मंत्राचा जप करून द्रव्याचा पाऊस पडेल असे कर. ब्राह्मण म्हणाला, चोर हो, मी तुम्हाला मोठ्या खुशीने द्रव्य दिले असते, परंतु या वर्षी नक्षत्राचा योग जुळून येण्याचा संभव दिसत नाही. पुढल्या वर्षी जर तुम्ही मला भेटाल तर नक्षत्राचा योग पाहून मी तुमच्यावर सुवर्णाधिकांचा पाऊस पाडीन. हे ब्राह्मणाचे शब्द ऐकून चोर अत्यंत संतापले व त्यांनी तेथेच त्या ब्राह्मणाचा वध केला. पुढे गेलेल्या चोरांजवळ अवजड गाठोडे असल्यामुळे ते त्वरेने जाऊ शकले नाहीत. त्या रिकाम्या चोरांनी त्याचवर एकाकी घाला घालून सर्वांना ठार मारले व सर्व धन हिरावून घेतले. पुन्हा या 500 चोरांत 2 तट पडून कलहास सुरुवात झाली व परस्परांत यादवी माजून 2 सोडून बाकी सर्व चोरांचा नाश झाला.
शिल्लक राहिलेल्या 2 चोरांनी असा विचार केला की हे धन घरी घेऊन जाणे शक्य नाही, तेव्हा ते अरण्यातच कुठेतरी लपवून ठेवावे. त्यांनी ती सर्व गाठोडी एका गुहेत गोळा केली व एक नागवी तलवार घेऊन तेथे पहारा करण्यास उभा राहिला. दुसरा जेवण घेऊन येण्यासाठी गावात गेला. लोभ विनाशाचे मूळ होय. पहारा करणाऱ्या चोरांच्या मनात असा विचार आला की हा दुसरा चोर परत आल्यावर मला या धनाचा अर्धा वाटा त्याला द्यावा लागेल. त्यापेक्षा तो येथे येताच जर मी त्याला ठार केले तर हे सर्व धन माझ्या एकट्याच्या मालकीचे होईल. गावात गेलेल्या चोराने विचार केला की त्या धनाचे 2 भाग होण्यापेक्षा ते सर्व आपणालाच मिळाले तर फार चांगले. परत येताना त्याने आपल्या साथीदारासाठी आणलेल्या जेवणात तीव्र विष घातले. तो जवळ आल्याबरोबर पहारा करणाऱ्या चोरांनी त्याची 2 शकली केली व स्वतः ते विष मिश्रित अन्न खाऊन मरण पावला. बोधिसत्व 1-2 दिवसांनी तेथे आला व त्याने आपल्या गुरुचे मार्गात पडलेले प्रेत पाहिले. पुढे वाटेत चोरांची प्रेते आढळली. तसाच सुगावा काढीत काढीत तो त्या गुहेच्या दाराशी आला व तेथे घडलेला प्रकार पाहून त्यांनी चोराची वाट कशी झाली याचे अनुमान केले आणि हे उद्गार काढले. आमच्या आचार्यांनी आपल्या सामर्थ्याचा अकाली उपयोग केल्यामुळे ही अनर्थ परंपरा ओढवली. भलत्याच वेळी सामर्थ्याचा उपयोग करू नये हा धडा या गोष्टीपासून शिकला पाहिजे. बोधिसत्वाने ते धन आपल्या घरी नेले व दानधर्म करून सदाचाराने आयुष्याचा सदुपयोग केला. जय भीम.